प्रवेश केलेला आहे। स्टूडेंट है, उन्होंने मोदी जी और अमित शाह के कब्र खोदने के नारे लगाए। देखिए, ये शर्जिल इमाम की जो औलाद है जेएनयू में पैदा हुई है, इनके इरादों को कुचलने का काम हम करेंगे। ऐसे नापाक इरादे जो देशद्रोहियों के साथ खड़े होते हैं, जो देश को तोड़ने की भाषा करने वालों के साथ खड़े होते हैं, उनके इरादों को कुचल दिया जाएगा। ऐसे इरादे नहीं चलेंगे। सीआर पाटिल जो केंद्रीय मंत्री है, उन्होंने शिवाजी महाराज को पाटीदार समाज का बताया है। सीआर पाटिल जी ने क्या कहा ये मुझे पता नहीं है, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज किसी एक समाज के नहीं थे। महापुरुषों का कोई समाज नहीं होता, उनकी कोई जाति नहीं होती। महापुरुष जो होते हैं ये पूरे देश के होते हैं। इसलिए मुझे ऐसा लगता है कि उनको इस जाति का या उस जाति का कहना ये सही नहीं होगा। वो तो पूरे देश के थे और छत्रपति शिवाजी महाराज थे, इसलिए हम लोग हैं। आज मैं अपना नाम देवेंद्र फडणवीस बता पा रहा हूं क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज यहां पर थे। महापुरुषों के लिए इस प्रकार से विभाजित करना ये ठीक नाही आहे। भाऊ, संतोष धुरेंनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला, एक प्रकारे तुम्ही मनसेला आणि राज ठाकरेंना मोठा धक्का दिलेला आहे। असं आहे की वेगवेगळ्या पक्षामध्ये जे नाराज लोक आहेत, निराश लोक आहेत, त्यांना असं वाटतं की आपण मुख्य धारेमध्ये आलं पाहिजे। भारतीय जनता पार्टी त्यांना या देशाकरता काम करणारी, महाराष्ट्राकरता काम करणारी पार्टी वाटते। मुख्य धारेमध्ये येण्याकरता भारतीय जनता पार्टीला त्यांचा प्रिफरन्स आहे। आणि धुरींनी स्वतः देखील सांगितलं की कुठेतरी त्यांना असं वाटतंय की ही जी काही मनसेनी शिवसेनेशी युती केली त्या युतीमुळे मनसेचं मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये आले। संपूर्ण वाल्मिकी समाज जो आहे तो भाजपच्या झेंड्याखाली आलाय, कुठेतरी काँग्रेसला मोठा धक्का आहे। राष्ट्रीय सफाई कामगार काँग्रेस ही जी एक अत्यंत मोठी संघटना आहे, सफाई कामगार विशेषतः वाल्मिकी आणि सुदर्शन समाज याला एक मोठं प्रतिनिधित्व देणारी ही जी संघटना आहे, या संघटनेने भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली याचं ठरवलं आहे। खरं म्हणजे या सफाई कामगारांच्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाची स्वतःची मजबूत संघटना आहे। आमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात हा समाज आहे, पण आज सफाई कामगार काँग्रेस आल्यामुळे आता संपूर्ण समाजच आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि म्हणून मी अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेस, त्याचे प्रमुख परमारजी, त्यांच्यासोबत भाजपमध्ये आलेले सगळे जे लोक आहेत या सगळ्यांचे आभार मानतो। गोविंदभाई परमार आगे बढ़ो, गोविंदभाई परमार आगे बढ़ो, आगे बढ़ो।